आजचा आपला विषय वाल्मिकी रामायणातील सुभाषिते, म्हणून आपण रामालाही वंदन करूया. रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसंगं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं. वाल्मिकी रामायणातील सुभाषिते हा विषय आपण गेले 4-5 महिने बघतोय. वाल्मिकी रामायणातील सुभाषिते म्हणजे त्यातल्या संवादात आलेली सुभाषिते. आता जे बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड या 7 कांडात मिळून वाल्मिकीने जी रामकथा सांगितलेली आहे आणि त्या कथेत जी सुभाषित आहेत त्याचा अभ्यास आपण करतोय. आणि ते सुभाषितांची निवड विष्णू विनायक परांजपे यांनी केलेली आहे. आता रामायणाची रचना अनेकांनी केलेली आहे, आपल्याला माहिती आहे. व्यास रामायण आहे, वसिष्ठ रामायण आहे, अगस्ती रामायण आहे, तुलसीदासांचं आहे, एकनाथ महाराजांचं आहे. पण आपल्या सगळ्यांना परिचित आणि सर्वमान्य असं रामायण म्हणजे वाल्मिकी रामायण आहे. आणि त्या वाल्मिकी रामायणात जी सुभाषितं आलेली आहे ती त्यातल्या संवादात जी आलेली आहे. सुभाषित म्हणजे एक लेखनाचा साहित्य प्रकार जो गद्य आणि पद्य दोन्हीतही असतो आणि त्याच्यात काहीतरी संदेश देणारं सूत्र असतं, म्हण असते, सल्ला असतो, काहीतरी तथ्य सांगितलेलं असतं. आणि सुभाषित रचना ही महाकवीची कसोटी मानली जाते. आणि मराठी आणि संस्कृत वाङ्मयात असे अनेक सुभाषितं आपल्याला माहिती आहेत की जी रोजच्या बोलण्यात आपण वापरतो आणि ते जीवन भाष्य असतं. आणि त्याच्यातल्या संवादात जे असतं त्यातनं ते व्यक्तिरेखा त्या सुभाषितांत उलगडून दाखवलेल्याच असतात. म्हणजे राम आणि कैकेयी संवाद, कैकेयी आणि मंथरा संवाद, कौसल्या राम संवाद, म्हणजे त्या त्या व्यक्तींचे सूक्ष्म स्वभाव विशेष त्या बोलण्यातून, त्या सुभाषितातून स्पष्ट होत असतात. आता आपण आत्तापर्यंत अनेक सुभाषितांच्या त्यातला अभ्यास केलेला आहे. म्हणजे सुरुवातीलाच वाल्मिकींना जी प्रेरणा झाली, मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम शाश्वती समा, ते सुरुवातीचंच ते सुभाषित आहे. नंतर ताटका वध कर हे जे विश्वामित्र रामाला सांगतात की पातकम वा सदोषम वा कर्तव्या रक्षता सता, म्हणजे ती स्त्री असली तरीसुद्धा ती दंडनीयच आहे, तू तिचा वध कर, हेही सुभाषितातूनच सांगितलेलं आहे. मंथरा जी कैकेयीचे कान भरते ते गतौदके सेतुबंधे न कल्याणी विधी येते, म्हणजे पाणी वाहून गेल्यानंतर बांध घालण्यात काही अर्थ नसतो. रामाला राज्याभिषेक होण्यापूर्वीच तू तुझी मागणी मान्य करून घे, हे सुभाषित आपण बघितले आहे. नंतर कैकेयी वारंवार दशरथाला तू सत्य बोल, वचन पाळ, हे जे सांगते सुभाषितात नाही. आणि ते ऐकून कैकेयीचं वचन ऐकून राम जे म्हणतात, तद्ब्रूहि वचनं देवी राज्ञो तदभिकांक्षितम करिष्ये प्रतिजानेच रामो द्विर्धा भाषते. म्हणजे राम दुसऱ्यांदा बोलत नाही, त्याचे एकदा बोलतो, तेच सत्य करून दाखवतो. राम हे एकवचनी आहे. अशी आपण अनेक सुभाषितं आत्तापर्यंत त्याच्यात बघितलेली आहेत. आणि तो कथाभाग आपण इथपर्यंत बघितला आहे की आता राम वनवासाला निघून गेलेले आहेत. दशरथाची अवस्था कशी झालेली आहे तर दशरथ आणि कौसल्या यांच्या संवादापर्यंत आपण आत्तापर्यंत आलेलो आहे. तर दशरथ काय कौसल्याला म्हणतायत, यदा चरति कल्याणी शुभम वा यदि वा शुभम तदेव लभते भद्र करता कर्मजमात्मना. म्हणजे तर त्याला आता दुष्कृत्य आपले आठवत आहेत, जुनं त्यांनी काय त्याच्या हातनं घडलेलं आहे ते आठवत आहेत. आणि ते कौसल्याला म्हणतात ते कल्याणी, की मनुष्य शुभ अथवा अशुभ जे काही कर्म करतो त्याचे फळ त्या कर्त्या पुरुषाला ते प्राप्त होतंच, त्याला ते भोगायला लागतंच. आणि हेच दशरथाचं वचन आहे. ते म्हणजे आपल्या हिंदू धर्मांनी मान्य केलेला जो कर्माचा सिद्धांत ज्याला म्हणतात तो आहे. म्हणजे राम लक्ष्मण आता वनात गेलेले आहेत, शोकाकुल दशरथ कौशल्याजवळ दुःख व्यक्त करतोय आणि त्याला आपल्या पूर्वीच्या दुष्कृत्याचं आता स्मरण होत आहे. आणि हाच कर्माचा सिद्धांत जो आहे तो इथे वाल्मिकींनी दशरथाच्या तोंडून सांगितलेला आहे. आणि कर्माचा सिद्धांत नावाचं एक छोटं पुस्तक तुम्ही बघितलं असेल, हिराबाई ठक्करांचं पुस्तक आहे. हिराबाई ठक्करांचं, या मॅडमला माहिती आहे, अतिशय सुंदर आहे. काशीकरांनी त्याचा अनुवाद केलेला आहे की गीतेत जे म्हटलं आहे गहना कर्मणो गती, म्हणजे क्रियमाण, संचित आणि प्रारब्ध हे कसं कसं माणसाला भोगायला लागतं. म्हणजे क्रियमाण म्हणजे आपण या जन्मात जे करतो, काहीची फळं लगेच मिळतात. म्हणजे आपण जेवलं पोट भरतं, लगेचच्या लगेच फळ मिळतं.
मुलांनी अभ्यास केला अगदी लगेच नाही फळ मिळत, वर्षाच्या शेवटी मिळतं. पण ज्या कर्मांची फळं मिळत नाहीत ते संचितात जमा होतं आणि मग नंतर कितीही जन्मानंतर त्याच जन्मात असं नाही, ते प्रारब्ध होऊन ते भोगायला लागतं. म्हणून ते गहना कर्मणो गती असे आहे. आणि प्रत्येकाला आपापल्या पूर्वकर्माप्रमाणे फळं भोगायला लागतात. म्हणजे सुदामाच्या तोंडी एक वाक्य आहे, कर्माची गती खरोखर अतिगहन, आम्ही दोघे एकाच गुरुचे शिष्य जाणं. कर्माची गती खरोखर अतिगहन, आम्ही दोघे एकाच गुरुचे शिष्य जाणं. तो श्रीकृष्ण झाला पृथ्वीपती, माझ्या घरात खायला नाही माती. म्हणजे एकाच गुरुचे शिष्य असून त्या दोघांचं भागधेय वेगवेगळं होतं. आणि हे कर्माचा सिद्धांत का आहे, तर ही सगळी जी सृष्टी आहे आणि हे ब्रह्मांड आहे याचं सगळं संचलन व्यवस्थित राहण्यासाठी, म्हणजे सूर्याने वेळेवर उगवलं पाहिजे, पृथ्वी ग्रह सूर्याभोवती फिरत राहिले पाहिजेत, ठराविक वेळी ठराविक ऋतू झाले पाहिजेत, या ज्या सगळ्या गोष्टी घडतात आणि विश्वाचा कारभार नीट चालतो, त्याच्यासाठी निसर्गाने केलेले जे नियम आहेत त्याला कर्माचा कायदा असं म्हणतात. आणि तो कुणालाही चुकवता येत नाही. त्या कर्मसिद्धांतानुसार कर्मनियमानुसार त्या गोष्टीला कोणी अपवाद ठरू शकत नाही. ते जे तुमच्या नशिबात असेल ते भोगायलाच लागतं. म्हणजे आता राजा दशरथाचं आपल्याला माहिती आहे, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र म्हणजे परमात्मा त्याचा मुलगा होता, तरी पण त्याला मृत्यू हा दशरथाला स्वीकारायलाच लागला. आणि त्याच वेळेला स्वीकारायला लागला. प्रभू रामचंद्रसुद्धा त्यांना त्या कायद्यातून सूट देऊ शकले नाहीत की 14 वर्षांचं बाबा एक्सटेन्शन दिलं आहे, मी परत आल्यावर तुम्हाला मरण येईल, असं प्रभू रामचंद्र करू शकले नाहीत. शुद्ध परमात्मा असून सुद्धा त्यांना तो एकदा मानव देहात आल्यावर त्यांना तो कर्माचा कायदा पाळावा लागला होता. म्हणजे क्रियमाण संचित प्रारब्ध, कुठचेही क्रियमाण जे संचितात जमा होऊन राहिलं असतं ते फळ दिल्याशिवाय समाप्त होत नाही. कुठल्या ना कुठल्या जन्मात ते भोगायला लागतं. आता दशरथाला ते त्याच जन्मात भोगायला लागलेलं आहे. म्हणजे श्रावण बाळाच्या आईवडिलांनी तुला पुत्रवीरा आणि मृत्यू येईल असा शाप दिला, तेव्हा दशरथाला मुलगा नव्हता. पण जेव्हा नंतर त्याला पुत्रप्राप्ती झाली तेव्हा त्याचं जे क्रियामान त्यावेळेला संचितात जमा झालेलं होतं ते रामराज्याच्या दिवशी म्हणजे राज्याभिषेकाच्या निमित्ताने तेच कर्म त्याचं प्रारब्ध म्हणून पुढे टाकलं, त्याला मुदतवाढ मिळाली नाही. आता कितीही जन्माने ते कर्म भोगायला लागतं. ते आपल्याला महाभारतातली गोष्ट माहीत असेल की धृतराष्ट्राचे 100 पुत्र मारले गेले, तेव्हा त्यांनी कृष्णाला विचारलं, मी या जन्मात तर कुठचंही पातक केलेलं नाही आहे, तरी माझ्या नशिबी असं का आलं? तेव्हा कृष्णाने त्याला पूर्वीचे जन्म पाहण्याची दिव्य दृष्टी दिली. आणि मग 50 जन्मांच्या पूर्वी तो धृतराष्ट्र पारधी होता आणि त्याने म्हणजे पक्षी पकडण्यासाठी एका वृक्षाला आग लागली होती आणि त्याच्यात कित्येक पक्षी आंधळे झाले आणि 100 पिल्लं त्या पक्ष्यांची जळून गेली होती. म्हणून ते कर्म त्याला 50 जन्मानंतर धृतराष्ट्राला भोगायला लागलं होतं. हा कर्माचा कायदा होता. म्हणून कुठच्याही कार्याला आरंभ करण्याच्या पूर्वी त्याच्या फळासंबंधीचे जो गुणदोष जाणत नाही त्याला मूर्ख असं म्हटलं जातं. कारण त्या फळाचं काहीतरी त्याला म्हणजे गुरु लाघवार्थान आरंभे कर्मणाम फलम दोषम वा वायोनो जानाती स बाल इति उच्यते. बाल म्हणजे त्याला मूर्ख म्हटलं जातं, कारण तो कर्माचा सिद्धांत जाणत नाही. करावे तसे भरावे हा सृष्टीचा जो न्याय आहे तो ज्याला कळत नाही तो अजाण बालकाप्रमाणे समजला जातो. आता राम वनवासाला पाठवल्यामुळे दशरथावर जो शोक करण्याचा प्रसंग आला आहे त्याच्याबद्दल तो राजा कौशल्याला म्हणतोय, कश्चिद्या भ्रमणं छित्वा फलांशाच निपिष्यति पुष्पं दृष्ट्वा फलं गृध्नो सोचती फलागमे. आता पळसाचं झाड असतं, अतिशय सुंदर त्याची फुलं दिसतात, केशरी रंगाची अशी फुलं असतात की ज्यांना फ्लेम ऑफ फॉरेस्ट म्हटलं जातं. इतकी ती सुंदर अशी फुलं असतात. असा फुलांचा रंग आणि आकार एखाद्या ज्वालेसारखा असतो. आणि म्हणून जर कोणी आंब्याची राई तोडली, आमराई तोडली आणि तिथे त्या पळसाची झाडं लावली तर त्याला फळं मिळण्याच्या वेळी शोक करण्याची वेळ येते. कारण फुलं सुंदर असली त्याची जी फळं असतात ती अतिशय कडू असतात. पळसाच्या फळातल्या बिया अतिशय कडू असतात आणि म्हणून त्याला दुःख सहन करायला लागतं. म्हणून तो दशरथ म्हणतोय, अविज्ञाय फलम योगी कर्मत्वेवानुधावती स शोचेत फलवेलायाम यथा किंशुक सेवया. परत तेच पळसाचंच उदाहरण दिलं आहे. कार्याच्या फळाचा विचार न करता जो कर्म करतो म्हणजे तोच आंब्याचं झाड तोडून तिथे पळस लावतो
तशा वळस लावणाऱ्याप्रमाणे त्याला शोक करायला लागतो. मग दशरथाने असं कुठलं कर्म केलं होतं की जे आत्ता त्याचं प्रारब्धातलं जे संचितातलं होतं ते त्याच्या पुढे येऊन टाकलं. त्याच्या तारुण्यातली कथा आपल्याला माहिती आहे की दशरथ हे निर्धार धनुर्धन्य होते आणि शब्दवेधी होते. शब्दवेधी म्हणजे आवाजावरून ते आवाज कुठे आहे ते ओळखायचे आणि त्यामुळे त्याची सर्वांच्याकडनं वाहवा होत होती. दशरथाचा स्वाभाविकच स्वाभिमान दुणावत गेला होता. शिकार करणं हा त्यांचा छंद बनला होता आणि रात्रीच्या वेळी शरयू नदीच्या तीरी ते शिकारीसाठी सज्ज होऊन बसलेले असताना त्यांना शब्दवेधी होते. आवाज असा आला की हत्ती सोंडेतून पाणी वर ओढतोय, पितोय असं त्यांना वाटलं आणि त्या आवाजाच्या दिशेने हत्तीचे शिकार करण्याच्या इराद्याने दशरथाने धनुष्याला बाण लावलेला आहे. तो बाण अत्यंत विषारी सर्पाप्रमाणे भयंकर होता आणि तो बाण सोडल्यावर दशरथाला करुण किंकाळी ऐकायला आलेली आहे. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना शाळेच्या काळात ग करे यांची एक कविता माहीत असेल, सगळ्यांची ती तोंडपाठ असेल, शर आला तो. म्हणजे जे वर्णन वाल्मिकीने केलं आहे तेच अर्थात ग करे यांनी ते कवितेत करून दाखवलेलं आहे. शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. हा आई गे दीर्घ फोडूनी हाक, तो पडला जाऊनी झोप. ये राजाच्या श्रवणी करुणावाणे, हृदयाचे झाले पाणे. त्या ब्राह्मणपुत्रा बघुनी, शोकाकुल झाला नृमणी. आसवे आणुनी नयनी, तो वदला हा हंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण बाळा. मग कळवळूनी नृपास बोले बाळ, कशी तुम्ही साधली वेळ. मग म्हातारे माय बाप तान्हेले, तरुखाली असती बसले. कावड त्यांची घेऊनी मी काशीला, चाललो तीर्थयात्रेला. आणा या निर्मळ वारी, मी आलो या कासारी. कासारी म्हणजे तलावावर आलो. ही लव भरुनी झारी, जो परत फिरे तो तुमचा शर आला. या उरात ऋतूनी बसला. मी एकुलता पुत्र कसा हा घाला, मजवरती अवचिता आला. या वृद्धपणी मीच एक आधार, सेवेस आता मुकणार. जा बघतील ते वाट पाखरावाणे, द्या नेऊन आधी पाणे. आहेत अंध ते दोन्ही, दुर्वार्ता फोडू नकाही. ही विनंती तुमच्या ठाई, मज माघारी करा तुम्ही सांभाळ. होऊन या श्रावण बाळ. परी झाकुनी हे सत्य कसे राहील, विधी लेखना होई पोल. काळीज त्यांचे फाटून शोका वेगे, ते येतील माझ्या मागे. घ्या झारी मी जातो त्याचा बोल, लागला जावया खोल. सोडिला श्वास शेवटला, तो जीव विहग फडफडला. तनु पंजर सोडून गेला, दशरथ राजा रडला धाई धाई. अडखळला ठाई ठाई. अशी ती कविता ग खऱ्यांची आपण होती. तसाच प्रसंग तो वाल्मिकीने वर्णन केलेलं आहे की दशरथाच्या हातून त्या निरपराध अशा तपस्व्याची हत्या झाली आणि त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या त्या वृद्ध आणि अंध मातापित्यांना वार्ता कळवण्याचं अवघड काम दशरथाला करायला लागलं. दशरथांना आपल्या हातून झालेला जो अपराध होता तो त्यांनी दशरथांनी कथन केला आणि म्हटलं आपण जो मला उचित असा शाप मला द्या. पण दशरथांनी तो अपराध जाणून बुजून केला नव्हता हे त्या वृद्ध मातापित्यांना माहीत होतं. त्या अज्ञानवश त्याच्याकडनं ती हत्या घडली होती. तरीही त्यांनी शाप दिला, तोही पुत्रवियोगाने काळाच्या मुखात जातील. आणि मग आता दशरथ कौशल्याला सांगतोय, अशा प्रकारे माझ्या हातून घडलेल्या पापकर्माचे फळ आता उपस्थित झालो आहे. मीही आता पुत्रशोकाने माझ्या प्राणांचा त्याग करणार आहे. आणि मग दशरथ पुढे कौशल्याला म्हणतात, यमक्षयमनुप्राप्ता द्रक्षन्ति नहि मानवाः, यदि मां संस्पृश्येत सकृन् वार मे तवा. धनं वा यौवराज्यं वा जीवेयम इति मे मती. म्हणजे आता मी यमसदनेला निघालंय तेव्हा मला काही दिसेन असं झालं आहे. पण आत्ता समजा श्रीराम आले आणि त्यांनी मला स्पर्श केला, यदि माम संस्पृश्येत, मला जर रामाने स्पर्श केला किंवा हे जे धन वैभव युवराज पद आहे त्याचा जर रामाने स्वीकार केला तर कदाचित मी जगेन असं मला वाटतंय. पण ती इच्छा पूर्ण होणं काही शक्य दिसत नाही आहे. असं म्हणून तेल संपल्यावर जसा दिवा विझतो तशी सगळी चेतना निघून गेलेली त्या दशरथाची सगळी इंद्रिय अचेत झाली
आणि दशरथाचा मृत्यू ओढवला. त्याही मृत्यूपूर्वी दशरथ काय म्हणतोय कौसल्येला, न ते मनुष्या देवास्ते ये चारू शुभकुंडलम मुखम द्रक्षते रामस्य वर्ष पंचदशे पुन्हा. म्हणजे मृत्यूपूर्वी दशरथ म्हणतोय, मरणोन्मुख आहे तरी म्हणतोय कौसल्येला की रामचंद्रांचं जे सुंदर मुख आहे कुंडल मंडित, ते 15 वर्षांनी जे पुन्हा पाहू शकणार आहेत. अयोध्येतले जे नागरिक 15 वर्षांनी पुन्हा ते पाहणार आहेत, ते इतके भाग्यवान आहेत की ते साक्षात देवच आहेत. न ते मनुष्य हा देवा असते, ते जणू काही देवच आहेत. दशरथाला आता त्या लोकांचा हेवा वाटतोय, आणि 15 वर्षांनी तरी का होईना ते त्यांना श्रीरामांचं दर्शन होणार आहे. वाल्मिकीने वर्णन केलं आहे कशा श्रीरामांचं दर्शन होणार आहे. कमलपत्राप्रमाणे सुंदर नेत्रांचे, सुंदर भुवयांचे, स्वच्छ दातांचे, मनोहर नाकाचे, चंद्रासमान मुखाचे असे श्रीराम त्या नागरिकांना परत दिसणार आहेत. असं म्हणताना दशरथाने आपला देह ठेवलेला आहे. आता दशरथ दिवंगत झालेला आहे. राण्या सगळ्या करुण विलाप करतायत. प्रजाजन कैकेयीची निर्भत्सना करतायत. सारी अयोध्या आता हीन दीन होऊन गेले. तिथे नावालाही आनंद उरला नाही आहे. पण जे तिथले मातब्बर ऋषी होते त्यांचं मात्र व्यवहाराचं ज्ञान अजून शाबूत आहे, आणि म्हणून ते वसिष्ठांना सांगतायत नाराजके जनपदे काय काय होऊ शकतं. नाराजके जनपदे म्हणजे ज्या राज्याला राजा नाही. असे ओळीने 4-5 श्लोक वाल्मिकीने सांगितलेले आहेत. नाराजके जनपदे प्रवृष्ट नर्तका उत्सवाश्च समाजाश्च वर्धनते राष्ट्रवर्धना. म्हणजे मार्कंडेय ऋषी आहेत ते त्या अराजकाचं वर्णन करून वसिष्ठांना आता राजा नेमा तुम्ही कोणतरी अशी विनंती करतायत. कारण अराजक देशात माजलं की तिथे कुणीही आनंदित राहू शकत नाही. नट नाहीत, नर्तक नाहीत, कला नाहीत, देवादिकांचे उत्सव नाहीत, राष्ट्रोन्नतीला कारण होईल असं तिथे काहीच घडत नाही. नावालाही आता अयोध्येत आनंद उरलेला नाही आहे. पण मार्कंडेय ऋषी आहेत, मौद्गल्य आहेत, वामदेव आहेत, कश्यप आहेत, कात्यायन आहेत, गौतम, जाबाली, हे सगळे विचारी जे आहेत मंत्रीगण, ते वसिष्ठांना आता हे सगळं समजावून सांगतायत की तुम्ही काही करून ताबडतोब दुसरा इथे राजा नेमा. परत नाराजक आहे म्हणजे राजाशिवाय राज्य असतानाच कामा नाही आहे. कारण राज्यात मग काय होतं की अशा राज्यात निसर्ग, समाज, कुटुंब व्यवस्था सगळं ढासळून पडलेलं असतं. वाल्मिकींनी वर्णन केल्यामध्ये ते मेघ जलाचा वर्षाव करत नाही, शेतात धान्य पिकत नाही, पुत्र पित्याच्या स्वाधीन राहत नाहीत, स्त्रिया पतीच्या स्वाधीन राहत नाहीत. अशा राजाविरहित राज्यात फक्त महान भय असतं, आणि तिथे पंचायत नसते, रमणीय उद्यानं नसतात, धर्मशाळा नाही, मंदिरं मोडली जातात, यज्ञाची अनुष्ठानं नाहीत. म्हणजे निसर्ग व्यवस्था, समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था सगळं काही राजा नसेल तर उद्ध्वस्त होतं. म्हणून ते पुढे सांगतायत नाराजके जनपदे उद्यानाने समागता स्वाध्याय क्रीडंतु यांती कौमारे हेमभूषिता. म्हणजे संध्याकाळच्या वेळेला ज्या सगळ्या कुमारिका नगरातल्या उद्यानात जमतात तेही त्यांचं बाहेर पडणं बंद होतं की सुवर्णभूषणांनी भूषित झालेल्या बायका दिसेनाशा होतात. कारण कुठल्याही प्रकारच्या कला नाही, कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाही, किंवा वादी आणि प्रतिवादीतले वाद मिटत नाहीत, धनवान सुरक्षित नसतात, वक्ते नाही, श्रोते नाहीत, सभा नाहीत, काही नाही, कृषी नाही, गोरक्षण नाही. पूर्वीच्या काळी घरं उघडी ठेवायची, पण राजा नसेल तर घरं उघडी नाहीत. असं ते नाराजके जनपदे याचं वर्णन त्यांनी परत पुढे केलेले. नाराजके जनपदे धनवंता सुरक्षिता शेरते विवृतद्वारा ऋषी गोरक्ष जीविना. जे ऋषी आणि मंत्री वसिष्ठांना त्या परिस्थितीची जाणीव करून देत आहेत आणि राजा नेमण्याची विनंती करतायत. ते राजा नाहीत, त्यामुळे धनवान लोक सुरक्षित नाहीत, कृषी नाहीत, गोरक्षणावर उपजीविका करणारे लोकही आता इथे राहू शकत नाहीत, कोणीच इथे सुरक्षित नाही आहे. तसंच नाराजके जनपदे योगक्षेमः प्रवर्तते न चाप्य राजकम सेना शत्रून विषते युधी. म्हणजे ते सांगतायत की सुव्यवस्थित राज्य पद्धती नाही, ते योगक्षेम लोकांच्या सुखाने चालत नाही. सैन्यही युद्धात शत्रूचा मुकाबला करू शकत नाही, कारण सैन्य जरी स्वतःच्या मनगटावर
लढत असलं तरी त्याच्यामागे राजाचं खंबीर मन आवश्यक असतं. तो राजा नसेल तर सैन्य लढू शकत नाही. सारा जीवन व्यवहार ठप्प होतो. वनविहार नाही, वाहने नाहीत, व्यापार नाही, कृषी नाही, काही नाही. इतकंच काय, परमात्म्याचा ध्यास कुणाला लागत नाही, विद्वानांच्या चर्चा नाहीत, काहीच राजा नसेल तिथे काहीच होत नाही. आणि मग राजाने आणि असं सगळ्या नद्या उदक दिन होतात. यथा यनुदका नद्यो यथा वाप्य तृणम दनम अगोपाला यथा गावस तथा राज्यम अराजकम. म्हणजे सगळं उदासीन होतं. म्हणजे नद्या उदकहीन होतात, वनं असतात ते तृणविहीन होतात, गायी गुराख्या वाचून राहायला लागतात. आणि ज्याप्रमाणे एक मासा दुसऱ्या मासाला खाऊन टाकतो तसं अराजक असतं की एक जण दुसऱ्याला लुटत असतो. वेदशास्त्रांची, वर्णाश्रमांची कसलीच मर्यादा पाळली जात नाही. असं ते नाराजके जनपदे स्वकं भवती कस्यचित मत्स्या इव जना नित्यम भक्षयंती परस्परम, असं वर्णन वाल्मिकींनी केलेलं आहे. तेच सगळं मार्कंडेय ऋषी आणि सगळे मंत्री वशिष्ठांना सांगतायत की राजहीन देशात कुणाचाही जीव स्वस्थ नसतो. सगळा तिथे एक मासा मोठा मासा धाकट्या मासानं खाऊन टाकण्यासारखं अराजक असतं. आणि सत्य धर्म यांना कोणी प्रवर्तक पुरत नाही, म्हणून राज्य आणि धर्म दोन्ही लोप पावतात. असे नाराजके जनपदे यांनी सुरुवात होणारे ओळींनी 5 श्लोक इथे वाल्मिकीने लिहिलेले आहेत. आणि मग नंतर ते मार्कंडेय ऋषी सांगतायत की राजाची किती आवश्यकता आहे. यथादृष्टी शरीरस्य नित्यमेव प्रवर्तते तथा नरेंद्रो राष्ट्रस्य प्रभवः सत्यधर्मयो. म्हणजे जसं शरीराचं हिताहित पाहण्यासाठी दृष्टी नेहमी तत्पर असते, त्याचप्रमाणे धर्म आणि सत्य यांची प्रवृत्ती करणारा राजा असतो. तो नेहमी राज्याच्या हिताविषयी दक्ष असतो. म्हणून राजाची आवश्यकता असतेच असते. राजा सत्यंच धर्मंच राजा कुलवतां कुलम राजा माता पिता चैव राजा हितकरो नृणाम. म्हणजे राजा हेच सत्य, राजा हाच धर्म, राजा हेच कुलवंतांचे कुल, तोच माता पिता, म्हणून राजा कालस्य कारणम असं म्हटलं जातं. आणि म्हणून मार्कंडेय ऋषी राजाची आवश्यकता सांगतायत की चांगलं आणि वाईट यांचं निवड करणारा राजा जर पृथ्वीवर नसेल तर सर्वत्र अंधार होईल. कार्य कोणालाच काही समजणार नाही. सरस निरस, न्याय अन्याय, उचित अनुचित, कल्याण अकल्याण याच्यात काही भेदच उरणार नाही. अहोतम इवेदम स्यान्न प्रजा येत किंचन राजा चेन्न भवेन लोके विभजन साध्व साधुनी. साध्व साधुनी म्हणजे चांगलं आणि वाईट याच्यातला व्यवहारच कोणाला कळणार नाही. राजाच्या अभावात म्हणजे जंगलचा राज्य असं या देशाची स्थिती होईल. म्हणून तुम्ही ताबडतोब एखाद्या इक्ष्वाकू कुलवंशातल्या राजकुमाराला किंवा दुसऱ्या एखाद्या योग पुरुषाला अभिषेक करावा अशी विनंती सगळ्या मंत्र्यांनी त्या वसिष्ठांना केलेली आहे. ते राजदरबारात चाललेलं होतं. आता इथे भरताचं पुनरागमन झालेलं आहे. तो आपल्या आजोळी गेला होता तेव्हा. आणि मग भरत आणि कैकेयीची भेट जेव्हा झाली तेव्हा कैकेयीकडून भरताला रामांच्या वनागमनाची माहिती कळली, पित्याच्या मृत्यूची बातमी कळली. आणि त्याला जो धक्का बसला की रामाला वनवासात जाण्याची शिक्षा कशी काय मिळाली. रामाच्या हातून असा कुठला अपराध घडला, कुठलाही अपराध रामाच्या हातून घडणं शक्य नाही याची खात्री आहे भरताला. म्हणून भरत कैकेयीला म्हणतायत न ब्राह्मण धनम किंचित घृतम रामेण कस्यचित कश्चिनाढ्यो दरिद्रो वा तेना पावो विहसता न राम परदारांचं चक्षुर्भ्यामपि पश्यते. म्हणजे राम काय काय करणार नाही, तर त्यांनी कुठल्याही कारणाने कुठल्याही ब्राह्मणाच्या धनाचा अपहार कधी केलेला नाही. कुठच्या निरपराध धनिकाची किंवा गरिबाची हत्या त्यांनी केलेली नाही. किंवा श्रीराम कधीही न राम परदारान स चक्षुर्भ्याम अपि पश्यति, राम कुठल्याही परस्त्रीकडेही बघणार नाही. मग कोणत्या अपराधासाठी माझ्या बंधूंना ही शिक्षा कुणी दिली आहे, कशासाठी त्यांना दंडकारण्यात जावं लागलं आहे, त्यांना का निर्वासित व्हावं लागलं आहे, हे सगळे प्रश्न त्यांनी कैकेयीला विचारले आहेत. तेव्हा भरताच्या या प्रश्नावर कैकेयीने हुशारकीने स्वतःचं कर्तृत्व सांगितलं आहे
की आपण दशरथाजवळ रामाच्या वनवासाची आणि भरताच्या राज्याभिषेकाची मागणी कशी केली ते सांगताना काही म्हणते, तुझ्यासाठी हे मी सारं घडवून आणलं, मी तुझ्यासाठी घडवून आणलं. त्वत्कृते मया सर्वविधम एवमिदम कृतम. हे जे मी काय केलं ते सगळं तुझ्याकरता केलं आहे, म्हणून तू आता शोक आणि संताप न करता या राज्याचा स्वीकार कर, असं कैकेयीने भरताला सांगितलेलं आहे. तेव्हा भरताने कैकेयीला म्हटलेलं आहे की तू हे मला राज्य घ्यायला सांगितलं आहेस, पण तू कौशल्याच्या मनाचा विचार केला आहेस का, की तिला आता किती दुःख झालं असेल. राम तिचा मुलगा होता, तिचा स्वतःचा मुलगा होता, आणि कसा होता, अंग प्रत्यंगजा पुत्रा हृदयाच्च अभिजायते तस्मात प्रियतरो मातु प्रिया एव तू बांधवा. म्हणजे खूप नातेवाईक असतात, सगळे प्रिय असतात, पण स्वतःच्या अंगापासून स्वतःच्या हृदयापासून उत्पन्न झालेला जो पुत्र असतो तो मातेला सर्वात प्रिय असतो. मग बाकीचे बांधव असतात, नातेवाईक असतात, हे साधारणच प्रिय असतात. मग अशा स्वतःच्या मुलाच्या वियोगाचं दुःख त्या मातेला किती झालं असेल याचा विचार तू केला आहेस का, असं म्हणून कैकेयीने आपल्या मातेचा, त्या कैकेयीचा भरताने धिक्कार केलेला आहे. त्यांनी आपला राग प्रगट केलेला आहे की कौशल्याला किती दुःख झालं असेल याची तू कल्पनासुद्धा करू शकत नाही. ज्या कौशल्याने तुला आजपर्यंत बहिणीसारखं वर्तन केलं, तुझ्याशी जी कायम धर्मानेच वागली, तू तिच्या पुत्राशी असं वागली, त्याला वैकल्य परिधान करायला लावलं आणि वनात पाठवलं. पुत्र हा मातेला सर्वात प्रिय असतो आणि त्याच्याशी तू असं वागून, मग इथे भरताने कैकेयीला कामधेनूचं उदाहरण दिलेलं आहे की कामधेनू जी असते तिचे पुत्र म्हणजे बैल, ते जेव्हा पृथ्वीवर उन्हातानात नांगर ओढून टाकतात तेव्हा तिच्या त्या 2 बैलांचं दुःख बघून ती इतकी कासावीस होते, विव्हल होते. शेतकरी जेव्हा त्या मुलांना म्हणजे बैलांना मारतात तेव्हा ती शोकाने संतप्त होते. भरत म्हणतात तिला सहस्रपुत्र असतात कामधेनूला, तरीसुद्धा ती त्यांच्यासाठी इतकी शोकाकुल होते. तर ती कौशल्या जिला एकुलता एक पुत्र आहे, ती रामावर असं संकट आल्यावर तिला किती शोकाकुल झालं. त्या कामधेनूच्या पेक्षा हिचं शोक किती जास्त असेल. म्हणजे यस्या पुत्र सहस्राणे सापि शोषती कामधू. सहस्र पुत्र असून सुद्धा ती कामधेनू शोक करते. किम पुनर्या विना रामम कौसल्या वर्तयिष्यती. मग त्या रामाशिवाय कौशल्या कशी राहत असेल. म्हणजे कौशल्याच्या दुःखाची कल्पना कोणीही करू शकणार नाही, इतका तो तिला त्रास दिलेला आहे. आणि मग कैकेयीची निर्भत्सना करून झाल्यानंतर तो दुःखी भरत कौशल्याला भेटायला गेलेला आहे. तेव्हा मग कौशल्या आणि भरत यांची भेट झाल्यावर कौशल्याने भरताची निर्भत्सना केलेली आहे. अनेक प्रकाराने ती कठोर बोललेली आहे. खरं म्हणजे भरत निरपराध होता, तरीही कौशल्या त्याला बोललेली आहे. तेव्हा त्याला खूप दुःख झालं आणि ते दुःख त्याला म्हणजे जणू काही त्याच्या आधीच जखम झालेली होतीच, त्याच्यात कोणीतरी सुरी खुपसल्यासारखं दुःख झालं, असं वाल्मिकीने म्हटलेलं आहे. इत्यादी बहुवी वाक्यही क्रूरही संभर्सितो ते नव. त्याची निर्भत्सना करणारी ती वाक्य ऐकून वेव्यथे भरतोती व व्रणे हृदयेत सुचिना. म्हणजे त्याच्या जखमेत कोणीतरी सुया खुपसल्यासारखं त्याला दुःख झालं आहे. आणि मग कौशल्याने भरताचा उल्लेख काय केला आहे की तू क्रूर कर्म करणाऱ्या कैकेयीचा पुत्र आहे. ती कैकेयी त्यावेळेला, कौशल्या त्यावेळेला उदास होती, अचेत होती. ती म्हणाली तुला राज्याची इच्छा आहे ना, कैकेयीने तुला इतकी त्वरा करून हे राज्य निष्कंटक करून तुला प्राप्त करून दिलं आहे. आता तू काय कर, तर तू आणि कैकेयी दोघं मिळून मलाही वनात पाठवा. आणि मग कौशल्याने तुला जे मिळवून दिलं आहे ते धनधान्य संपन्न, हत्ती रथ घोडे यांनी परिपूर्ण असं जे राज्य आहे त्या राज्याचा उपभोग तू घे, असं कौशल्याने भरताला सांगितलेलं आहे. आणि मग रामाला वनात पाठवायला जे जे कोण कारणीभूत आहेत त्याला भरताने शिव्याशाप द्यायला सुरुवात केली की तो माणूस किती पापी आहे, ज्याने रामाला वनात पाठवलं आहे ते, की ज्याच्या अनुमतीने राम वनवासाला गेला, अनुमतीने म्हणजे अनुज्ञेने, आज्ञेने, त्या पापीजन त्याला काय काय होईल, त्याला पापीजनांची सेवा करणं भाग पडेल. प्रैप्यम पापी यसाम यातो. आणखीन कुठलं पाप लागेल, त्यांनी जी कुठल्या किती तरांची पापं लागतील याची वाल्मिकींनी भरताच्या तोंडी इथे यादीच्या यादी दिलेली.
प्रैप्यम पापी यसाम यातू, म्हणजे त्याला पापी जनांची सेवा करायला लागले. सूर्यांच्या प्रतिमेहतू, त्याला सूर्याच्या पुढे लघुशंका केल्याचं पाप लागेल. हंतू पादेन गाम सुप्ताम, झोपी गेलेल्या गाईला लात मारण्याचं पाप त्याला लागेल. अशी अनेक पापे त्याला लागतील. कारण त्या कौशल्याने जी निर्भत्सना केली त्यामुळे त्याला खूप त्रास झालेला आहे. तो वारंवार विलाप करतोय. तो सांगतोय मातेला, मी निरपराध आहे, माझंही श्रीरामांच्यावर प्रेम आहे हे तू जाणतेस, आणि तरीसुद्धा तू माझी निर्भत्सना करतेस. आणि म्हणून त्यांनी हे सगळे शिव्याशाप ज्यांनी रामाला वनवासात पाठवलंय त्यांना कुठली कुठली पापं लागतील ते त्यांनी सांगितलेलं आहे. की प्रजेपासून आणखीन त्यांनी पुढचं काय सांगितलंय की प्रजेपासून कररूपाने 6वा भाग घेऊन सुद्धा त्यांचे रक्षण न केल्याने राजाला जे पाप लागतं ते पाप त्या माणसाला लागेल. की ज्याच्या अनुमतीने राम वनवासात गेला, म्हणजे ज्यांनी रामाला वनवासात पाठवलं त्याला ते पाप लागेल जे ज्या राजाला लागतं की जो प्रजेकडून कर घेऊन त्यांनी 6वा भाग असं म्हटलेलं आहे. म्हणजे आजच्या इन्कम टॅक्सच्या स्लॅबप्रमाणे काय 15-16% येत असेल. 6वा भाग घेऊन सुद्धा रक्षण करत नाही, त्या राजाला जे पाप लागेल ते त्या माणसाला लागेल. किंवा सेवकाकडून मोठं काम करून घेतलं आणि त्याला त्याचा उचित मोबदला दिला नाही तर त्या मालकाला जे पाप लागेल ते त्या रामाला वनवासात पाठवण्याचं पाप लागेल. नृपस्या रक्षतु प्रजा अधर्मो योस्य सुवस्तू यस्यार्थो अनुमते गमा, ज्याच्या अनुमतीने रामाला पाठवलं गेलं किंवा ऋत्विजांना दक्षिणा देण्याची प्रतिज्ञा केली आणि नंतर ते दान दिलंच नाही तर त्या माणसाला जे पाप लागेल ते रामाला वनात पाठवायला लागेल. किंवा युद्धामध्ये सुद्धा धर्माचं पालन न करणाऱ्या योद्ध्यांना जे पाप लागेल ते पाप रामाला वनात पाठवण्याला लागेल. किंवा आणखीन कुठली पापांची यादी दिली आहे की उभे संदेशयानस्य यत पापम परिकल्पते, म्हणजे जे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला जो निद्रा करतो, उभय संधे सकाळ संध्याकाळ जो निद्रा करणाऱ्याला जे पाप लागतं ते पाप त्या माणसाला लागेल रामाला वनवासात पाठवणार आहे. किंवा तच्च पापम भवेत तस्य यस्यार्थोनुमते गतः, आणखी इतकी त्यांनी वाल्मिकींनी पापांची यादी दिली आहे. जो माणूस आग लावतो, गुरुपत्नी गमी असतो, मित्रद्रोह करतो, अशा माणसांना जे पाप लागेल तेच त्या माणसाला लागेल. त्याच्या हातून देव पितर माता पिता यांची सेवा कधीही घडणार नाही. ती व्यक्ती कीर्तीपासून सदैव भ्रष्ट होईल. अशा अनेक तऱ्हेची पापं त्यांना लागतील. म्हणजे पापी माणसाला आणखीन काय त्यांनी सांगितलं आहे, तहानलेल्या माणसाला आपल्याजवळ पाणी आहे आणि तहानलेला माणूस आला आहे तरी त्याला पाणी जर दिलं नाही तर जे पाप लागतं ते रामाला वनवासात पाठवण्याला पाप लागेल. किंवा भांडणं चाललेली आहेत दुसऱ्यांची, ती सोडवणं शक्य आहे, ती न सोडवता नुसती पाहत बसणाऱ्यांना सुद्धा पाप लागतं, ते पाप अशा माणसांना लागेल. अशा अनेक, म्हणजे ती पण कलहप्रियताच आहे, दुसऱ्यांचं भांडण बघतच नाही. अशा तऱ्हेची अनेक तऱ्हांची पापं त्या सगळ्या या रामाला वनवासात पाठवण्याला लागेल. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्या याच्यात पंचमहापापात प्रमुच्यते म्हणून अनेक पापांचा उल्लेख केला जातो. ब्रह्महत्या, सुरापान, सोन्याची चोरी, मानसिक शारीरिक हिंसा, दुराकर्म, ही सगळी पंचमहापापं त्याला लागतील. किंवा गरुड पुराणात जी पापं दिलेली आहेत, भ्रूण किंवा नवजात गर्भवती यांची हत्या, स्त्रीचा अपमान, कमजोर वृद्ध किंवा गरजवंत यांना त्रास देणे, परस्त्रीवर नजर ठेवणे, मंदिरे आणि धर्मग्रंथांची कुचेष्टा करणे हे मोठं पाप आहे असं गरुड पुराणात सांगितलेलं आहे. आणि भगवद्गीतेत अहंकार, तृष्णा आणि चोरी ही सगळी पापं सांगितलेली. ती सर्व तऱ्हेची पापं त्या रामाला वनवासात पाठवण्याला लागतील असं भरताने इथे म्हटलेलं आहे. ही सगळी पापं म्हणजे त्या रामाला वनवासात पाठवायला लागतील असं इकडे भरत आणि कौसल्या यांचा संवाद चाललेला आहे. आणि आता राम इकडे त्या चित्रकूटावर स्थिरावू बघत आहेत. त्यांना माहिती आहे आता आपल्याला 14 वर्ष इथे काढायचे, म्हणून ते सीतेला आता चित्रकूट पर्वताची शोभा दाखवते. न राज्य भ्रशनम भद्रे न सुहृद्भि विना भवा मनोमय बाधतो दृष्ट्वा रमणीय विमम गिरीम. हा गिरी किती रमणीय आहे
ते तिथला वर्णन करून सांगतायत की हा पर्वत, हे वातावरण इतकं रमणीय आहे की त्याच्यामुळे मला राज्य सोडून यावं लागलं आणि प्रियजनांचा माझा वियोग सहन करावा लागला तरी माझ्या मनाला कुठच्याही तऱ्हेचे दुःख होत नाही. कारण जो चित्रकूट पर्वत आहे तो श्रीरामांना अत्यंत प्रिय असे आणि आता सीतेचं मन आनंदित करण्यासाठी ते तिला त्या चित्रकूटाचं वर्णन करून सांगतायत. या पर्वताकडे बघूनच माझं सगळं दुःख दूर होत आहे असं श्रीरामांनी म्हटलेले आहे. इथे नाना प्रकारचे असंख्य पक्षी आहेत, त्यांचा सुंदर असा आवाज आहे. हा जो पर्वत आहे तो अनेक प्रकारच्या धातूंच्या त्याच्यावर शिखरं आहे. अनेक प्रकारच्या धातूंनी युक्त अशी शिखरं इतकी उंच आहेत की ती आकाशाचा वेध घेत आहेत आणि त्या चित्रकूटाचा जो सगळा परिसर आहे तर सगळ्या चांदीप्रमाणे चमकतोय. इतकं तर तेजस्वी आहे तो चित्रकूट पर्वत. काही काही भाग पिवळ्या रंगाचा आहे, काही रत्नाच्या कांतीचं आहे. तिथे केतकीची फुलं आहेत. राम आता अगदी ते वर्णन करण्याच्या रंगात आलेले आहेत आणि त्यांना सीतेला प्रफुल्लित करणं, आनंदित ठेवणं एवढं एकच त्यांच्या आत्ता डोळ्यापुढे हे आहे. इथे नाना प्रकारचे मृग आहेत, मोठमोठे वाघ आहेत, चित्ते आहेत, अस्वल आहेत. राम पुढे असं म्हणतायत की इथे वाघ, सिंह, अस्वल आहेत, पण त्या हिंसक प्राण्यांनी सुद्धा इथे आपल्या दुष्टभावाचा त्याग केलेला आहे. सगळे इथे एकमेकांशी प्रेमानेच वागत आहेत. त्यामुळे या पर्वताची शोभा वाढलेली आहे. मग अनेक प्रकारच्या झाडांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. इथे आंब्याची झाडं आहेत, जांभळाची आहेत, लोध्र, पळस, प्रियाल, अक्रोड, तिवस, बेल, टेंभुर्णी, शिवणी, कळप अशी यादीच्या यादी वाल्मिकींनी दिलेली आहे. बोर, मोह, कळंब, इडलिंबू, डाळिंब असे अनेक वृक्ष इथे आहेत. जंबू, जांभळाची झाडं आहेत. आपल्याला माहिती आहे या महाराष्ट्राच्या भागात जांभळाची खूप झाडं होती पूर्वी, म्हणून त्याला जंबूद्वीप असं नाव मिळालेलं आहे. आपण सगळ्या शुभकार्यात भरतखंडे जंबूद्वीप आहे जे म्हणतो ते जंबू तिथे जांभळाची झाडं असल्यामुळे मिळालेलं नाव आहे. तशी ती जांभळाची झाडं चित्रकूट पर्वतावर पण आहेत. त्यामुळे तिथे सगळ्या वृक्षांच्या घनदाट छाया आहेत. तिथे जी शैलशिखर आहे ती आता रामचंद्र सांगतात प्रेमभावनेला उद्दीपित करणारी असं सगळं वातावरण आहे. आंतरिक हर्ष वाढवणारी अशी आहेत. तिथे किन्नर आहेत, विद्याधर आहेत, अनेक प्रकारच्या क्रीडा करतायत. तिथे झरे आहेत. त्याच्यामुळे तो पर्वत जणू काही मदाची धारा वाहणाऱ्या हत्तीप्रमाणे दिसत आहेत. असं ते शोभिवंत आहेत. तिथला जो वारा आहे तो सगळा त्या वाऱ्याने तो वारा जो आहे तो सर्व तऱ्हेच्या फुलांनी असं सुगंधाने युक्त होऊन तिथे तो वारा वाहतोय. आणि मी तुझ्याबरोबर इथे अनेक वर्ष राहिलो, अनेक काळ आपण इथे राहिलो, तरीसुद्धा मला त्या अयोध्या नगरीत सोडून यायला लागली आहे. त्याचा तो जो त्याग करायला लागला आहे त्याचा मला कधीही दुःख होणार नाही. म्हणून न राज्यभ्रशनं भद्रे न सुहृद्भि विना भवा मनोमय बाधतो दृष्ट्वा रमणीय इमं गिरी. इथे तो गिरी रमणीय आहे, ते वातावरण किती छान आहे त्याचं सगळं वर्णन श्रीरामांनी इथे केलेलं आहे. आणि मग त्या पर्वताच्या विशाल अशा ज्या शिला आहेत शोभिवंत, त्या तेथे त्या पर्वतावरचे जे वेगवेगळे रंग आहेत, त्या पर्वतावर ज्या औषधी वनस्पती आहेत, चंपा, मालती वगैरे अनेक प्रकारची जी फुलं आहेत, अनेक प्रकारची कमळं उमललेली आहेत, इथे आपण आनंदाने सुखाने 14 वर्ष राहूया असं श्रीरामांनी इथे सांगितलेलं आहे. मग त्यानंतर श्रीरामांनी सीतेला मंदाकिनी नदीचं वर्णन करून सांगितलेलं आहे की ती नदी कशी सुंदर आहे. त्याच्यात हंस आहेत, सारसं आहेत आणि तिथे नदीवर पाणी पिणारे हरणांचे कळप आहेत. तिथे नदीत पवित्र स्नान करणारे ऋषी आहेत, कठोर व्रताचरण करणारे मुनी आहेत, मोत्याप्रमाणे स्वच्छ असं तिथलं सगळं पाणी आहे, कलरव करणारे चक्रवाक पक्षी आहेत. आणि या सर्वांचं लक्ष, या सर्वांकडे सीतेने लक्ष द्यावं आणि आपला वेळ चांगल्या तऱ्हेने घालवावा असं तिला श्रीरामांना वाटतं आहे. म्हणून ते सीतेला म्हणतायत की प्रिये, आता या आपण सुंदर नदीत त्रिकाळ स्नान करूया. इथल्या मधुर पानाफुलांचा आहार घेऊन आपण इथे राहूया. तू आणि माझा धर्मात्मा असा बंधू जो आहे लक्ष्मण, तुम्ही इथे आहातच,
त्यामुळे मी आता अगदी प्रसन्न आहे आणि आता मला अयोध्येत परतण्याची सुद्धा इच्छा नाही आहे. राज्य भोगण्याची मला आता अजिबात अभिलाषा नाही आहे. या मंदाकिनी स्नान करणं आणि सुखी राहणं हेच आता मला फक्त हवं आहे, असं म्हणून श्रीरामांनी सीतेबरोबर वनविहार सुरू केला आणि तिथल्या ज्या कंदमुळांच्या वर वगैरे जी उपजीविका सुरू केली त्यामुळे त्यांना सगळ्यांना अतीव असं मानसिक समाधान लाभलेलं आहे आणि अयोध्येला ते पूर्णपणे विसरून गेलेले आहे. अशा या आजच्या सगळ्या कथाभागात आपण सुरुवातीला कर्माचा सिद्धांत पाहिला, जो हिंदू धर्मातला सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत आहे. या जन्मी केलेलं आत्ता नाही तरी कधीतरी भोगावंच लागतं. म्हणून यद्यत आचरती कल्याणी शुभम वा यदि वा शुभम तदेव लभते भद्र करता कर्मजमात्मना. हा जो गीतेने सांगितलेला आहे गहना कर्मणा गती, तो सिद्धांत इथे म्हणजे गीतेने नंतर सांगितलं आहे, वाल्मिकीने तो आधीच इथे तो जो आपल्या उपनिषदातनं सांगितलेला आहे, तो जो हिंदू धर्माचा मूळ सिद्धांत तो इथे दशरथाने कौशल्याला सांगितलेला आहे की त्या कर्माच्या गतीप्रमाणे त्या कर्माच्या सिद्धांताप्रमाणेच आता मला मरण येणार आहे, असं म्हणून इथे दशरथांनी आधी त्यांच्या हातून घडलेल्या त्या श्रावण बाळाच्या वधाची हकीकत इथे आधी कौशल्याला सांगितलेली आहे आणि पुत्रविरहानेच आपल्याला मृत्यू येईल हे स्वीकारलेलं आहे दशरथाने. आणि या सगळ्याला कारण काय, तर त्यांच्या हातून जे कर्म घडलं ते कर्माला आरंभ करण्यापूर्वी त्यांनी तो हत्ती सोडलेली पाणी पितोय असं अंदाज करून त्यांनी तो बाण सोडलेला होता आणि त्यामुळे त्या कर्माचं जे उत्कृष्ट किंवा निकृष्ट भाव होते, गुणदोष होते, ते त्यांच्याकडनं विचारात घेतले गेले नाहीत. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे की जो कर्माचा सिद्धांत जाणत नाही, दोषम वा यदि वा न जानाती स बाल इति उच्यते, तसा माझ्या हातून बाल म्हणजे अजाणपणा मूर्खपणा जो घडलेला होतो त्याची मला आता माझ्यावर म्हणजे त्या कर्माचं फळ आता मला भोगायला लागलेलं आहे. आणि हे सगळं माझं वागणं म्हणजे आंब्याचा वृक्ष तोडून तिथे पलाश वृक्ष लावण्यासारखं झालेलं आहे. कारण फळाचा विचार न करता अविज्ञाय फलम योई कर्मत्वेवा उधावती न शोचेत कर्मफलवेलायाम यथा क्युषुक सेवका, असं पळसाचं झाड लावल्यासारखं वर्तन माझ्या हातून घडलेलं आहे आणि पुत्रवियोगानेच मी आता काळाच्या मुखात जाणार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून दशरथाने आपले प्राण ठेवलेले आहेत. त्याच वेळेला त्याला अयोध्येतल्या लोकांचा हेवा वाटतोय की ते मात्र 14 वर्षांनी परत श्रीरामांना भेटणार आहेत. आणि मग नंतर नाराजके जनपदे काय काय असतं त्याचं वर्णन आपण बघितलं, जे 5 श्लोकात वाल्मिकींनी केलेले आहे, अगदी विस्ताराने केलेले आहे, की जे सगळे मंत्रीगण सांगतायत की राजा असणं का आवश्यक आहे. कारण राजा नसेल तर कुठच्याही प्रकारची सुरक्षा नाही, श्रोते वक्ते सभा कला नैपुण्य गोरक्षण कृषी काहीही नाही, व्यापार नाही, धनवान सुरक्षित नाहीत, कोणाच्या उपजीविका नाहीत, असं हे नाराजके जनपदे हे जे वर्णन आहे ते आपण बघतो. आजच्या काळाला सुद्धा नाराजके जनपदे असं आपण कित्येक ठिकाणी बघतो. व्यापार नाही, वाहन सगळं जीवन व्यवहार नाही आणि सगळ्याचा शेवट म्हणजे परमात्म्याचा ध्यास तर कोणालाच लागत नाही, असं हे नाराजके जनपदे म्हणून वाल्मिकीने वर्णन केलेलं आहे. म्हणजे नद्या उदकही नाहीत, वन तृणविहीन आहेत, असं ते सगळं वर्णन करून राजा हाच सत्य आणि धर्माचा प्रवर्तक आहे, म्हणून तुम्ही दुसऱ्या योग्य अशा इक्ष्वाकू कुलातील वंशातील राजाची नेमणूक करा, अशी विनंती सगळ्यांनी वसिष्ठांना केलेली आहे. कारण शरीराचा हिताहित पाहिला जशी दृष्टी लागते तसा राज्याचा हिताहित पाहिला दक्ष असा राजा लागतो, असं त्या सगळ्या मंत्रीगणाने वसिष्ठांना सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर भरताचं दुःख आपण पाहिलेलं आहे. भरताने रामाला ज्यांनी वनवासात पाठवलं त्यांना अनेक तऱ्हेचे जे शाप दिलेले आहेत, लहानापासून मोठ्यापर्यंत महापापांच्या पासून अगदी किती लहान सहान पापांची यादी त्यांनी दिलेली आहे, ती आपण सगळी बघितलेली आहे. आणि तो परत परत सांगतोय कौशल्याला की मी निरपराध आहे आणि तरीसुद्धा जे पाप
रामाला वनवास पाठवल्यानंतर त्याची यादीच्या यादी जी आहे त्याच्यात सेवकाकडून काम करून घेऊन त्याला उचित फळं न देणं, ऋत्विजांना दक्षिणा न देणं, युद्धात धर्माचं पालन न करणं, आग लावणं, गुरुपत्नीकडे गमन करणं, मित्रद्रोह करणं, देव पितर माता पिता यांची सेवा न करणं, अशी अनेक तऱ्हेच्या पापांची यादी इथे वाल्मिकींनी दिलेली आहे. ती तत्कालीन समाजव्यवस्थेची निदर्शक आहे असं आपल्याला वाटतं. आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या तो सगळा कथाभाग सोडून वाल्मिकींनी श्रीरामांनी जे त्या चित्रकूट पर्वताचं मंदाकिनीचं वर्णन करून त्या नवीन आयुष्याला सुरुवात केलेली आहे त्याचं तिथपर्यंतचा कथाभाग आज आपण पाहिलेला आहे.